बोरिवली पूर्व परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलावर लैंगिक अत्याचाराची पुढची बातमी आहे। घरात बोलवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नराधमाला अटक केली असून 29 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। एका इस्माने त्यांच्या 14 वर्षाच्या लहान मुलावरती की जो 60% गतिमंद आहे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेत। तात्काळ आम्ही अजून आमचा जो तपास आहे, जी आमचं इन्व्हेस्टिगेशन आमची टीम आहे, ते अजून थोडंसं वाईट ओपन केलं आणि त्याच परिसरात एका ठिकाणी तो इसम जो ज्याचं नाव होतं, ज्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं होतं, तो इसम आम्हाला फिरताना आढळल्याने आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला। बातम्या आपण पाहतोय बोरिवलीमधून। मुंबईच्या बोरिवलीमध्ये अल्पवयीन गतिमंद मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना आहे। मागच्या काही दिवसांपासून राज्यभरातून सातत्यानं अशा घटना या समोर येत आहेत। प्रतिनिधी मल्लिकार्जुन फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मल्लिकार्जुन, बातमी आपण पाहतोय म्हणजे अगदी बदलापूर नंतर महाराष्ट्रभरातून राज्यभरातून अशा घटना समोर येत आहेत। त्यातच आता मुंबईतल्या बोरिवलीमधून सुद्धा ही घटना समोर आलेली आहे। कधी नेमकी ही घटना घडली होती, काय सविस्तर माहिती आहे? हो, नक्कीच विक्रांत, आता बदलापूर नंतर हे आता समतानगरमध्ये पण ही घटना घडली, तर त्यानंतर आता हे बोरिवली पूर्व कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना घडलेली आहे, ज्यामध्ये एका मुलाचा लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मुलगा आहे 60% गतिमंद असल्याने हे कृत्य करण्यात आलेलं आहे। जो शाळेतून घरी आल्यानंतर त्याच्या शेजारी असलेला जे आहेत काका म्हणून त्याला हाक मारायचा हा मुलगा, नेमकं त्यावेळी आई घरी नसताना त्या व्यक्तीने त्या मुलाला घरी बोलवून त्याचा लैंगिक शोषण करून घेतल्यानंतर अशा 2 वेळा केल्याचा कृत्य असं समजलंय। जेव्हा मुलांनी आईला हा कृत्य सांगितलं की त्या काकांनी माझ्यासोबत असा लैंगिक शोषण घाण कृत्य केलेला असा माहीत पडतात आईने तात्काळ त्या व्यक्तीला विचारल्यानंतर तो व्यक्ती घरातून पळून गेला होता। मात्र तात्काळ आईने लगेच कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क करून या गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। धन्यवाद अर्जुन, दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।